नमस्कार, मी प्रमिला. चव जंक्शन चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आज आपण बनवणार आहोत इडली. त्यासाठी लागणारे साहित्य आहे 3 कप उकडा तांदूळ, 1 कप उडीद डाळ. आता आपण हे तांदूळ आणि उडीद डाळ स्वच्छ धुवून घेऊ. आता आपण डाळ आणि तांदूळ स्वच्छ धुवून घेतले तर त्यामध्ये पाणी टाकून रात्रभर 8 ते 10 घंटे भिजत ठेवू. आता आपले डाळ आणि तांदूळ छानपैकी असे भिजून झालेले आहेत, तर ते आता आपण दळून घेऊ. आता इथे आपले डाळ आणि तांदूळ दळून झालेले आहेत. तर तांदूळ बघा मी कसे जाडसर रवेदार असे दळलेले आहेत, आणि डाळ जी आहे ती उडदाची, तर ती मी अशी बारीक दळून घेतलेली आहे. चला तर आपण आता हे मिक्स करून घेऊ. मिक्स करतानाच मी आता यामध्ये 1.5 चमचा मीठ घालणार आहे, कारण की ते मिठाने जास्त चांगल्या प्रकारे फुलून येते. आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं. मी तुम्हाला दाखवते. थोडंसं पाणी टाकू आपण त्यात. मिक्स केल्यानंतर कसं दिसतंय ते दाखवते मी तुम्हाला. हे बघा, आता आपलं पीठ असं तयार झालेलं आहे, आणि ते आपण आता 8 ते 10 घंट्यासाठी असंच झाकून ठेवणार आहोत. आता आपलं पीठ 8 ते 10 तास भिजवलेलं आहे, आणि ते छान असं फुलून आलंय. तर आता आपण याची इडली बनवून घेऊ. आता आपण कुकर मध्ये 2 ग्लास पाणी उकळण्यासाठी ठेवू. पाण्याला थोडीशी उकळी येते तोपर्यंत मी भांड्याला इडलीच्या तेल लावून घेणार, कारण की इडली चिटकणार नाही तेल लावल्यानंतर. आपल्या भांड्यांना तेल लावून झालंय, तर त्यामध्ये आपण इडलीचं पीठ टाकू. हे बघा, असं पीठ छान असं भिजून असं छान जाळीदार बनलंय. जास्त पातळ नाही आणि जास्त घट्टही नाही. तर मी असं टाकून घेणार त्याच्यामध्ये. आता आपला कुकर लावून झालाय, तर 20 मिनिटासाठी आपण कुकर होऊ देऊ. सुरुवातीला 10 मिनिट फास्ट गॅसवर ठेवा, नंतर स्लो गॅसवर मीडियम. आपण आता इडली होते तोपर्यंत आपण चटणी बनवून घेऊ. त्यासाठी लागणारं साहित्य आहे ओलं नारळ, पुदिन्याची पानं, कोथिंबीर, 4 मिरच्या, आलं, कढीपत्ता आणि थोडेसे लसूण. आता हे सर्व साहित्य आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ. कढईमध्ये 2 चमचे तेल टाकून घेऊ, आणि त्यामध्ये थोडीशी मोहरी. तेल तापल्यानंतर थोडीशी मोहरी, थोडेसे जिरे आणि थोडासा हिंग. ते तडतडले की 2-4 कढीपत्त्याची पानं टाकू. त्यामध्ये मिश्रण सोडून देऊ. चवीनुसार मीठ टाकू. सर्वसाधारण एवढं मीठ टाकते, 1/2 चमचा. थोडीशी साखर,
आपली चटणी तयार आहे. त्यावर थोडीशी कोथिंबीर टाकू. आता मम्मीने इडली बनवलेली आहे. आम्ही खाऊन सांगतो कशी झाली. खूप लुसलुशीत आणि मऊसूद अशी इडली झालेली आहे. मला तर फार आवडली. ती पण खूप छान झाली आहे. अशाच आणखी 14 रेसिपींसाठी चव जंक्शन या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा. धन्यवाद.